हाय, नमस्कार मंडळी. तुमचं सर्वांचं प्रेरणाच्या किचनमध्ये स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे डाळिंबाचा ज्यूस, तोही अगदी 2 मिनिटात फ्रेश आणि यम्मी घरच्या घरी. या तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक मोठ्या आकाराचं डाळिंब घेतलं आहे. ते आपण आता सोलायचं कसं ते बघूयात. तर मी डाळिंब इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे. आत्ता आपण चाकूच्या साहाय्याने मागची आणि पुढची साल पहिल्यांदा अशी कापून घेऊयात. डाळिंब खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची भरपूर वाढ होते, तसंच रक्ताचं शुद्धीकरण होऊन आपल्या त्वचेला एक वेगळीच चमक येते. तर मी डाळिंबाला अशा उभ्या चिरा पाडून घेतल्यात. त्याच्यामुळे डाळिंब पटकन ओपन होण्यास मदत होईल. आता हे डाळिंब असं खोलून घ्यायचं, कारण आपल्याला त्याच्यातले दाणे काढून घ्यायचे आहेत. डाळिंब खूप छान आहे आणि खूप गोड पण आहे. हे जरी असं फिका कलर दिसत असला तरी खायला खूप गोड आहे. आता आपण त्याचे दाणे एका डिशमध्ये काढून घेऊयात. हा ज्यूस घरच्या घरी बनवल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरल्यामुळे आरोग्यास फायदेशीर आहे. आजारी माणसांना किंवा लहान मुलांना जेव्हा बरं नसतं तेव्हा अशा प्रकारे ज्यूस आपण घरच्या घरी काढून दिल्यामुळे त्यांच्या आरोग्यास खूप फायदा होतो. किंवा आपण असेच पण दाणे खाऊ शकतो. तर आता आपण ह्याचा ज्यूस काढायला घेऊयात. तर मी इथे एक मिक्सरचा जार घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे दाणे घालून घेते. आता हे जे डाळिंबाचे दाणे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटायचे नाहीत, तर फक्त दरदरीत वाटून घ्यायचे आहेत. पल्स मोडवर 1 ते 2 सेकंद फिरवून घ्यायचे. जास्त जर फिरवले तर त्याच्यात बियांचा तुरटपणा येऊ शकतो. आणि एका गाळणीच्या साहाय्याने मी हा ज्यूस गाळून घेते. इथे मी एकाच डाळिंबाचा वापर केला आहे. तुम्ही इथे 2-3 डाळिंबांचा वापर करून एक ग्लासभर ज्यूस बनवू शकता. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कलर पाहिजे असेल तर इथे तुम्ही एक छोटा बीटाचा तुकडा घालू शकता. तर मी आता मस्त ज्यूस गाळून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय टाकायचं ते बघूयात. तर मी इथे हा डाळिंबाचा ज्यूस एका वाटीमध्ये काढून घेतला आहे. याच्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट, काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही मिळून चिमूटभर घेतलं आहे. ज्यूसचं प्रमाण जेवढं आहे त्याप्रमाणे मी हे घेतलं आहे. त्याच्यानंतर मी इथे ब्राऊन शुगर अगदी पाव चमचा घेतली आहे. तुम्ही इथे साध्या साखरेचा पण वापर करू शकता. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं. याप्रमाणे डाळिंबामध्ये भरपूर सारे गुणधर्म असल्यामुळे हे एक श्रेष्ठ फळ मानलं जातं. आता ह्याच्यामध्ये मी वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेते. तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल. वरती पुदिन्याचं पान घालून सजवून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला पण घालू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच शेअर पण करा. आणि हा ज्यूस अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा. माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मी खरंच खूप मनापासून आभारी आहे. परत भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू सो मच.